दर्यापूर अंजनगाव सुर्जी विधानसभा क्षेत्रातील जलसंकट, पूरस्थिती आणि खारपान पट्ट्यातील भूजलाची घसरती पातळी यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी राज्यसभेचे खासदार तथा माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी नद्यांच्या पुनर्जीवनाचा व्यावसायिक मास्टर प्लॅन तयार केलाय। या योजनेअंतर्गत पूर्णा, चंद्रभागा, भलेश्वरी, सापन आणि शहानूर या प्रमुख नद्यांचे गाळ, उपसा, खोलीकरण, रुंदीकरण आणि वैज्ञानिक पद्धतीने पुनर्जीवित करण्याचा आराखडा तयार करण्यात आलाय। यासाठी जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता तांत्रिक सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले असून सर्वेक्षणानंतरचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा कृषी राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे। डॉक्टर अनिल बोंडे यांनी GSDA आणि तज्ञ संस्थांच्या माध्यमातून संयुक्त अभ्यास समिती स्थापन करून कालबद्ध कृती आराखडा राबवण्याची मागणी केली आहे। या प्रकल्पामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवणे, खारपान कमी होणे, जलसिंचनासाठी पाणी उपलब्ध होणे, पूरस्थितीवर नियंत्रण मिळवणे आणि पर्यायी संतुलन राखण्यात मोठी मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। याबाबत बोलताना डॉक्टर अनिल बोंडे यांनी दर्यापूर अंजनगाव सुर्जी परिसरातील जलसुरक्षिततेसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून शासनाकडून विशेष निधी व मंजुरी मिळवण्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करणार आहोत असे सांगितले। दरम्यान ज्येष्ठ नेते तथा माजी जिल्हा परिषद सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांनी या उपक्रमाचे स्वागत करत हा प्रकल्प दर्यापूर विधानसभा क्षेत्रासाठी जलक्रांती ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663।